पोटनिवडणुकीचा अर्ज माघारीसाठी आता अखेरचा 1 तास राहिलाय। मनधरणीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आता कस लागणार आहे। बारामतीत काँग्रेसमुळे धाकधूक वाढलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि सपकाळांची सकारात्मक चर्चा झाली आहे। काँग्रेसला आता हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। बारामतीमध्ये आतापर्यंत 20 उमेदवारांनी माघार घेतली आहे। 33 उमेदवार अजूनही मैदानामध्ये कायम आहेत। निवडणूक बिनविरोध करण्यात महायुती यशस्वी ठरणार आहे। थोड्याच वेळात काँग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे असं देखील समजतंय। आणि याच पत्रकार परिषदेमध्ये आता काँग्रेसचा काय अंतिम निर्णय येतो या संदर्भात घोषणा होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे देखील लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात काँग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतो। बारामतीमध्ये आता बिनविरोध निवडणूक होणार का हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे, कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मनधरणीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। मनश्री, बारामतीमध्ये आता काँग्रेसमुळे धाकधूक वाढली असं चित्र आहे आणि थोड्याच वेळात काँग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणूयात हे चित्र स्पष्ट होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीमधल्या काँग्रेस उमेदवारांशी चर्चा केली आहे। व्हिडिओ कॉलवरनं चर्चा करत त्यांची मतंसुद्धा जाणून घेतलेली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये कदाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पत्रकार परिषद घेतील, माध्यमांना सामोरे जातील आणि आपला निर्णय स्पष्ट करतील। एकंदरीत जी चर्चा ऐकायला येते काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून ती हीच आहे की उमेदवारी मागे घ्यायला हरकत नाही, मात्र काँग्रेसने जी ठाम भूमिका घेतलेली आहे की अजित पवारांच्या निधनाविषयी किंवा अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू झाला याविषयी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याची रीतसर चौकशी व्हावी, ही मागणी मात्र काँग्रेसने लावून धरली पाहिजे, ती कायम ठेवली पाहिजे। अर्थातच सुनेत्रा पवारांचा एकदा नाही तर 3दा फोन आलेला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आणि त्याचा मान ठेवून किंवा एकंदरीत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने पत्रकार परिषद घ्यावी असा निर्णय आता झालेला आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसकडून ही उमेदवारी मागे घेतली जाण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय मनश्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, त्यानंतर रोहित पवार असतील आणि सातत्यानं सुनेत्रा पवारांनी देखील खरं तर 3 वेळा, एकदा नव्हे 3दा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला होता। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः सुनेत्रा पवार प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच, जरी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला तरी सुद्धा ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। इतर उमेदवार अपक्ष असतील किंवा अन्य उमेदवार असतील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र काँग्रेसने उमेदवारी मागे घेणं याचा सरळ अर्थ होतो की काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना बळ देणं असा त्याचा अर्थ आहे। त्याच्यामुळे काँग्रेससारखा जेव्हा एखादा मोठा राष्ट्रीय पक्ष हा सुनेत्रा पवारांना त्या ठिकाणी पाठिंबा देईल, त्याच्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकून राहायला मदत होईल असं मत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं, महाविकास आघाडीची म्हणून जी काही भूमिका आहे त्याच्या वेगळी भूमिका काँग्रेसने घेतलेली होती। त्याच्यामुळेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी भूमिका होती की काँग्रेसने उमेदवार देऊ नये, इतकंच नाही तर खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नीडशी आपली भूमिका याबाबत स्पष्ट केली नसली तरी सुद्धा काँग्रेसने आपला उमेदवार द्यावा या अशी सुद्धा शिवसेनेची भूमिका नव्हती, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका नव्हती। त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीची भूमिका म्हणून काँग्रेस सुद्धा आता महाविकास आघाडीच्या भूमिकेसोबतच असेल आणि काँग्रेस कदाचित आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेण्याची शक्यता, दाट शक्यता आता वर्तवली जाते। मनश्री, काँग्रेसने जी अट ठेवली होती त्याची देखील फार चर्चा झाली। अजितदादांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर संशयाच्या अनुषंगानं चौकशीची मागणी होताना आपण बघितलेली होती। महाराष्ट्रामध्ये त्यावर मोठं राजकारण त्यावरून रंगलेलं आपण बघितलं होतं। जर बारामतीमध्ये महाराष्ट्रामध्ये FIR दाखल झाला तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ, अशा पद्धतीची अट काँग्रेसनं नेमकी का घातली त्याच्या संदर्भात देखील विविध चर्चा सुरू आहेत। नक्कीच काँग्रेसने खरं तर ही अट टाकली, विशेषतः काँग्रेसच्या उमेदवारानं ही अट टाकली होती की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईन, मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भातला गुन्हा दाखल व्हावा, मी माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहे। एक प्रकारे आम्ही सुद्धा अजित पवारांच्या मृत्यूविषयीचे जे गुण आहेत ते उकलण्याकरता मदत करतो। इतकंच नाही तर अपघाती मृत्यू कशामुळे झाला, कोणामुळे झाला हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे, याला न्याय मिळावा या संपूर्ण प्रकरणाला, याकरता काँग्रेस कटिबद्ध आहे। हा संदेश
संदेश काँग्रेसला द्यायचा होता आणि म्हणूनच ही अट टाकण्यात आलेली होती. अर्थातच या अटीचं पुढे काय होणार हे आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना विचारलंच पाहिजे. जरी उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी सुद्धा काँग्रेस मात्र या मागणीवरती ठाम राहणार आहे. त्यामुळे इथून पुढचं राजकारण म्हणजे जरी सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडून आल्या तरी सुद्धा त्यांच्या पुढे हा प्रश्न कायम राहणार आहे की अपघाती मृत्यूचं पुढे काय होणार, त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल होणार का. त्याच्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे निश्चितच मनश्री, त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी.